त्यानंतर आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी समोर येतेय। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। वर्षा निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झालेले आहेत। ही भेट नेमकी कोणत्या कारणाने होते हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। वर्षा निवासस्थानी भेट घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। या भेटीमागचं नेमकं कारण काय हे काही वेळात स्पष्ट होईल। मात्र अनेक अंदाज आहेत, अनेक शक्यता आहेत। वर्षा निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा होतीये। किती वेळ ही चर्चा सुरू राहते, नेमका कोणता राजकीय मुद्दा आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं असेल। वर्षा निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भेटीसाठी पोहोचलेले आहेत। गेल्या काही मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। मात्र अचानक होणाऱ्या या भेटीमुळे अर्थातच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। या भेटीमागचं नेमकं काय कारण असू शकतं हे आता जाणून घेण्याची प्रत्येकामध्ये उत्सुकता आहे। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। बऱ्याच महिन्यानंतर खरं तर अशा स्वरूपाची भेट होतीये। यापूर्वी विविध कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री आमने सामने आले, त्यांची भेट घडली। मात्र आता स्वतः राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। वर्षा निवासस्थानी ही भेट घेतली जातीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। एकीकडे मनसे विविध मुद्द्यांवरून आक्रमक झालेले आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र राज्यातले अनेक महत्त्वाचे असे मुद्दे आहेत ज्यांच्यासाठी राज ठाकरे यांचा दौरा सुद्धा होतोय। अगदी अलीकडे त्यांचा दौरा झालेला होता नाशिक, रायगड। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे नेमकं या भेटीमागचं कारण काय हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही। अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत, माहिती जाणून घ्यात। अक्षय, नेमकी कोणत्या कारणाने भेट घेतली जातीये? नाही, एकूणच आपण बघतोय की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातल्या वेगवेगळ्या काही महत्वाच्या जे काही विकासाचे मुद्दे आहेत त्या सगळ्या संदर्भात आता चर्चा होतीये। राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती। मुंबई गोवा महामार्गावर संदर्भात राज ठाकरे काही सूचना हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडण्याची शक्यता आहे। काही एकूणच त्यांचं निरीक्षण काय होतं या दौऱ्या संदर्भात याबाबत आणि तसंच वेगवेगळ्या गोष्टीबाबत जे आहे काही दिवसांपूर्वीच राज्यामध्ये जे काही आंदोलन झालं होतं पेपर फुटीचं आणि त्यासोबतच राज्यात इतर देखील एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या अनेक पेपर फुटलेले आहे, शिक्षक भरती संदर्भातले पेपर फुटलेले आहेत। या सगळ्याच अनुषंगाने फक्त एकच विषय नाही तर राज्यात सध्या सुरू असलेल्या अनेक घडामोडींच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच ही भेट होणं अपेक्षित होतं। मात्र देवेंद्र फडणवीस काही मुंबईत नव्हते, त्यामुळे ही भेट थोडी लांबणीवर झाली होती। फडणवीसांचा कोल्हापूर दौरा असेल, त्यानंतर पुणे दौरा असेल, यामुळे ही भेट लांबणीवर झाली होती, लांबणीवर पडली होती। मात्र काल रात्री उशिरा राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ दिल्याचं कळतंय आणि आज सकाळी राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। अक्षय, या बैठकीमध्ये आणखी कोणी सहभागी झालेला आहे? मनसेच्या नेत्यांपैकी इथे कोणी उपस्थित आहे? सध्या जी माहिती मिळते यानुसार फक्त ही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच भेट ही सध्या सुरू आहे, ही चर्चा आणि बैठक। कारण रात्री उशिराच्या सुमारास राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट निश्चित झाली आणि त्यामुळं सध्या तरी कुठलेही नेते राज ठाकरे सोबत नसल्याचं कळतंय। मात्र अत्यंत सकाळी सकाळी ही भेट होती, त्यामुळे बघणं महत्वाचं ठरणार आहे की राज ठाकरे यांनी कुठल्या नेत्यांना सोबत नेलं। अक्षय, जसं तू सांगितलंस खड्ड्यांच्या विषयीचा मुद्दा असेल, स्वतः पाहणी दौरा सुद्धा राज ठाकरे यांनी केलेला होता। इतर विकास काम आहेत त्या मुद्द्यांसंदर्भात सुद्धा ही भेट होते। मात्र दोन इतके मोठे नेते भेटत असताना राजकीय मुद्द्यांच्या संदर्भात सुद्धा काही बातचीत होऊ शकते का? काय अंदाज? एकूणच स्वाभाविक आहे, राजकीय दृष्टीने देखील या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। मात्र सध्या राज ठाकरे यांच्याकडे तितकं राजकीय आणि लोकप्रतिनिधींचं संख्याबळ नाही की त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची वाटाघाटी व्हावी किंवा कुठल्या प्रकारे येत्या काळात समीकरण बदलण्याच्या चर्चा काही हालचाली व्हाव्या।
मात्र स्वाभाविक आहे, दोन पक्षाचे दोन मोठे राजकीय नेते जर भेटत असेल तर त्यांच्यावर आपसुकच राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या राजकारणावर चर्चा होणं ही क्रमप्राप्त आहे आणि अपेक्षित सुद्धा आहे. त्यामुळे चर्चा होईल, मात्र या चर्चेत काही होणार नाही, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे, राज ठाकरेंकडे तितकंच म्हणजे लोकप्रतिनिधींचं संख्याबळ कुठेच नाही. मग ते महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, अशा कुठल्याही परिस्थिती याच्यात राज ठाकरेंच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळं ही चर्चा तुर्तास राजकीय चर्चा जरी झाली तरी त्यातनं फारसं राज्याच्या राजकारणातलं समीकरण बदलेल वगैरे अशातला भाग होणार नाही. काही राज ठाकरे यांना त्यांचं म्हणणं काही राज्याच्या विकासासंदर्भातल्या काही सूचना मांडायच्या होत्या आणि यासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली होती, अशी माहिती सध्या आपल्याला कळेल. हो, अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.